नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता एका पॅनमध्ये 2.5 वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. ही आहे पहिली वाटी, ही दुसरी वाटी आणि ही अर्धी वाटी मी घेतलेली आहे. असं 2.5 वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये एक छोटा चमचा आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे. भगरीला वरई असं देखील म्हणतात. भगर मी 2-3 वेळेस पाण्याने छान वॉश करून घेतली आणि नंतर या पाण्यामध्ये घातली. याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून आपल्याला ही भगर 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. आता ही भगर शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, 5 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी हिला मिक्स करून घ्यायचं आहे. असे केल्यामुळे भगर तळाला चिटकणार नाही किंवा जडणार नाही. इथे मी भगर छान शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी मऊसूत ही भगर शिजलेली आहे. आता ही शिजवून घेतलेली भगर आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्यासाठी अशा पद्धतीने याला परातीमध्ये पसरवून घ्यायचं. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती हाताने हे मिश्रण आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला एक सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी हे मिश्रण छान मळून घेतलं आणि याचा गोळा तयार करून घेतलाय. आता यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेला शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे. 2 हिरव्या मिरचीचे काप घातलेले आहे. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा जिरं घातलं. 2 चमचे दही घालायचं आहे आणि इथे मी एक मीडियम साईजचा बटाटा उकळून घेतला आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. इथे आपण यात बटाटा घातलेला आहे त्यामुळे आणखी थोडंसं यात मीठ घालून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आपण भगर शिजवताना देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ हे बेतानेच घालायचं. आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला अशा पद्धतीचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे. आता आपण या पदार्थासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे. आता यामध्ये आपण पाव वाटी खोबऱ्याचा किस घालूयात. 4 हिरवी मिरची घालायची आहे. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा दही घालून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी बारीक अशा पद्धतीने वाटून घ्यायची आहे. आता या चटणीला आपण फोडणी देऊयात. त्यासाठी पॅनमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे. तेल गरम झालंय. आता यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे. जिरं तडतडल्यानंतर तयार करून घेतलेली ही फोडणी आपल्याला लगेच या चटणीवरती घालून घ्यायची आहे. तयार झाली इथे आपली चमचमीत अशी शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी. चवीला अगदी छान लागते. आता लगेच आपण पदार्थ तयार करायला घेऊया. इथे आज आपण उपवासाचे मेदू वडे तयार करणार आहोत. तर त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि सुरुवातीला याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा. नंतर अशा पद्धतीने टिक्कीसारखं याला प्रेस करून घ्यायचं. बोटाला तेल लावायचं आणि अशा पद्धतीने या वड्याला होल तयार करून घ्यायचं. अशाच पद्धतीने मी सर्व मेदू वडे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण यांना फ्राय करून घेऊयात. त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता हे मेदू वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे. जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही एका वेळेस 4 ते 5 मेदू वडे सुद्धा तळून घेऊ शकता. आता हे वडे आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. वड्यांची एक साईड फ्राय झाल्यावरती यांना पलटी करून घ्यायचं आणि दोघी साईडने यांना छान फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी हे मेदू वडे दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले. तुम्ही बघू शकतात अगदी छान मस्त गोल्डन रंग यांना आलेला आहे आणि छान असे कुरकुरीत हे वडे तयार झालेले आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल हे वडे अजिबात तेलकट तयार झालेले नाहीयेत. दिसायला एवढे छान दिसत त्यापेक्षा चवीला तर अप्रतिम लागतात. बाहेरून अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे वडे तयार होतात आणि आतून स्पंजी आणि सॉफ्ट असे हे वडे बनतात. चवीला अगदी छान लागतात. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. यामध्ये पाणी घालायचं आणि 2 ते 3 वेळेस आपल्याला साबुदाणा छान वॉश करून घ्यायचा आहे. साबुदाणा असा वॉश करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. झाकण ठेवूयात आणि 2 तास आपल्याला हा साबुदाणा भिजण्यासाठी ठेवायचा आहे. 2 तासानंतर बघू शकतात साबुदाणा छान भिजलेला आहे. आता हा भिजवून घेतलेला साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. इथे मी हा साबुदाणा 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे.
आता हा साबुदाणा वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, याला आपल्याला पल्स मोडवरती फक्त 1 सेकंद फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये साबुदाण्याचे अख्खे कण दिसायला हवेत इतपत आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता आपण याला परातीमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी शिजवून घेतलेल्या बटाट्याचा कीस घालायचा आहे. ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी हा बटाट्याचा कीस घेतलेला आहे. यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. तुम्ही ते लाल तिखट सुद्धा वापरू शकता. अर्धा चमचा जिरं घालूया. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी या मिश्रणाचा छान गोळा तयार करून घेतलेला आहे. इथे आज आपण साबुदाणा वडा तयार करणार आहोत. तर ज्या साईजचा तुम्हाला वडा तयार करायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं. याला सुरुवातीला गोलाकार शेप देऊन घ्यायचा. नंतर आपल्याला बोटांनी अशा पद्धतीने हा वडा थापून घ्यायचा आहे. इथे मी हा साबुदाणा वडा छान थापून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने सर्व वडे आपल्याला थापून घ्यायचे आहे. आता हे वडे फ्राय करण्याआधी आपल्याला एक चटपटीत दह्याची चटणी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. 2 चमचा आपण यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घेऊयात. 2 हिरव्या मिरच्या घालत आहे. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे. 2 चमचे साखर घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी छान बारीक वाटून घ्यायची आहे. इथे मी चटणी छान बारीक वाटून घेतलेली आहे. इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे. आता या चटणीला आपण फोडणी देऊयात. त्यासाठी पॅनमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे. तेल गरम झालंय. आता यामध्ये पाव चमचा जिरं घालूया. जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहे. मिरची पांढरे डाग येईपर्यंत तेलावरती फ्राय करून घ्यायची आणि नंतर आपल्याला ही तयार करून घेतलेली फोडणी या चटणीवरती ॲड करून घ्यायची आहे. तयार झाली चटपटीत इथे आपली दह्याची चटणी. आता आपण लगेच वडे फ्राय करायला घेऊया. तेल इथे मी गरम करून घेतलंय. आता तेलामध्ये आपण वडे सोडून घेऊयात. आता हे वडे आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत. वड्यांची एक साईड फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील हे वडे फ्राय करून घ्यायचे आहे. इथे मी हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूंनी छान फ्राय करून घेतलेले आहे. आता आपण यांना काढून घेऊयात. तुम्ही बघू शकतात हे वडे अगदी छान असे टम्म फुगलेले आहेत आणि मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत हे वडे तयार झालेले आहेत. लहान काही मोठ्यांना सुद्धा फार आवडतील एवढे चविष्ट क्रिस्पी आणि कुरकुरीत असे साबुदाणा वडे तयार झालेत. एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घालून घ्यायचा आहे. हा साबुदाणा आपल्याला रंग चेंज होऊ न देता 4 ते 5 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. इथे मी हा साबुदाणा भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात साबुदाण्याचा अजिबात रंग चेंज झालेला नाहीये. आता हा साबुदाणा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. साबुदाणा पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि याची आपल्याला बारीक अशा पद्धतीची पावडर तयार करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी कच्च्या बटाट्याचे काप घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण 4 हिरवी मिरची घालूया. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. पाण्याचा जराही वापर न करता अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये आपल्याला 3 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे. आता हा पदार्थ चवीला आणखी चविष्ट तयार व्हावा त्यासाठी यामध्ये आपल्याला 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे आज आपण भजी तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रणाची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आहे. भजी फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं. थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. आता ही भजी आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे. भजी एका साईडने फ्राय झाल्यावरती भजी पलटी करून घ्यायची आणि दोघी साईडने याला फ्राय करून घ्यायचं.
इथे मी ही भजी छान फ्राय करून घेतलेली आहे. आता आपण यांना काढून घेऊयात. तुम्ही बघू शकतात अगदी छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत हे भजे तयार झालेले आहे. दिसायला एवढे सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला तर अगदी अप्रतिम लागतात. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4 साठी इथे मी 2 उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहे. बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. आता आपण बटाटे किसून घेऊयात. इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे. आता कढईमध्ये 2 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. तूप छान गरम झालं की यामध्ये किसून घेतलेला बटाट्याचा किस घालायचा आहे. आता आपण 3 ते 4 मिनिटं हा बटाट्याचा किस छान परतून घेऊयात. असा बटाटा परतून घेतल्यामुळे शिऱ्याला चव खूप छान येते आणि अतिशय चविष्ट शिरा तयार होतो. इथे मी बटाट्याचा हा किस व्यवस्थित छान तुपामध्ये परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. इथे मी पाव कप दूध घेतलेलं आहे. यामध्ये 8 ते 10 केशरच्या काड्या भिजत घातल्या होत्या. केशर घातल्यामुळे दुधाला रंग खूप छान आलेला आहे. आता पण हे दूध या बटाट्याच्या किसमध्ये घालून घेऊयात आणि हे दूध पूर्णपणे या किसमध्ये आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, दूध पूर्णपणे या बटाट्याच्या किसमध्ये आटलेलं आहे. अगदी परफेक्ट. आता यामध्ये आपण साखर घालूयात. इथे मी पाव वाटी साखर घेतलेली आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. आता आपण साखर छान विरघळून घेऊयात. साखर छान विरघळलेली आहे आणि या शिऱ्याला मस्त छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालूयात. काजू आणि बदामाचे काप घालायचे आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. तर इथे आपला बटाट्याचा शिरा अगदी छान क्रीमी तयार झालेला आहे. गॅस बंद करूयात आणि याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तयार झाला इथे लुसलुशीत असा हा बटाट्याचा शिरा. चवीला अगदी छान लागतो आणि तोंडात टाकताच विरघळतो. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5 इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे. भगर 2-3 वेळेस पाण्याने छान वॉश करून घेतली. नंतर पाणी बुडेल इतपत यात पाणी घातलं आणि 2 तास ही भगर मी छान भिजवून घेतलेली आहे. आता या भगरमधील पूर्ण पाणी आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहे. थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने बारीक आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी एक मोठा साईजचा उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे. त्याची साल मी काढून घेतलेली आहे. 2 हिरवी मिरची घेतली आहे आणि पाव वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले. हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. थोडंसं पाणी घालून बारीक अशा पद्धतीने याची पेस्ट तयार करून घेतली. बारीक वाटून घेतलेल्या भगरीच्या मिश्रणामध्ये तयार करून घेतलेली पेस्ट ॲड करून घेतली. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घालून याला मिक्स करून घेतलं. जसं डोस्यांचं बॅटर असतं तशा पद्धतीचं आपल्याला याचं बॅटर ठेवायचं आहे. इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. डोसा तयार करण्यासाठी तवा छान गरम करून घेतला. याला तेल लावून घेतलं. थोडंसं पाण्याचा शिपका आपल्याला अशा पद्धतीने तव्यावरती घालून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला टिश्यू पेपरने तवा छान पुसून घ्यायचा आहे. ही प्रोसेस फॉलो केल्यामुळे तव्याला डोसे चिटकत नाही किंवा फाटत नाही आणि अगदी मस्त असे डोसे तयार होतात. आता तव्यावरती 2 पळी डोस्यांचं बॅटर घालून घेतलं आणि याला छान पसरवून घेतलं. डोस्याची एक साईड छान भाजत आल्यावरती वरची बाजू अशा पद्धतीने कोरडी होते. याला तेल लावून घ्यायचं आहे आणि डोसा पलटी करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी डोस्याची दुसरी साईडसुद्धा छान भाजून घेतलेली आहे. तयार झाला इथे आपला स्पंजी आणि सॉफ्ट असा हा डोसा. मस्त छान जाळीदार असे हे डोसे तयार होतात आणि चवीलाही अगदी छान लागतात. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 6 1 कप इथे आपल्याला भगर घ्यायची आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालूयात आणि याची आपल्याला पावडर करायची आहे. तर याची जास्त बारीक पावडर करायची नाही. जसा बारीक रवा असतो तशा पद्धतीने आपल्याला भगरची पावडर करायची आहे. अगदी परफेक्ट. आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात. इथे मी एक छोट्या साईजचा कच्चा बटाटा कट करून घेतलेला आहे. याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि पाणी न घालता याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तयार करून घेतलेली ही पेस्ट भगरच्या मिश्रणामध्ये घालूयात. यामध्ये अर्धा कप आपल्याला दही घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि हे सर्व जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घेऊयात. यावरनं आपल्याला अंदाजा येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालायचं आहे. हे पहा, इथे मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी परफेक्ट. आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे कारण हे बॅटर खूप घट्टसर आहे आणि छान याला पुन्हा आपण मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही याची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. यामध्ये मी फक्त अर्धा कप पाणी एवढं वापरलेलं आहे. यावरती झाकण ठेवूयात आणि 20 मिनिटांसाठी रेस्ट करून घेऊयात बॅटर.
20 मिनिट झालेले आहे. पुन्हा आपण बॅटर छान फेटून घेऊयात. जर तुम्हाला इडलीचं हे बॅटर थोडं घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडं पाणी घालून तुम्ही याची थिकनेस ॲडजस्ट करून घेऊ शकतात. पण मला हे बॅटर अगदी परफेक्ट वाटत आहे. तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे. अगदी पाव चमचा यामध्ये आपण बेकिंग सोडा घालूयात आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे. आता इथे मी इडली मोल्डला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण मिश्रण ॲड करून घेऊयात. अशाच प्रकारे सर्व इडली मोल्ड आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. इथे मी ऑलरेडी पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये आता आपण हे इडलीचे स्टँड घालूयात आणि झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी आपल्याला हाय फ्लेमवरती इडली मस्त स्टीम करून घ्यायची आहे. इथे मी 15 मिनिटांसाठी इडली छान स्टीम करून घेतलेली आहे. टूथपिक अगदी क्लीन आली आहे, याचा अर्थ इडली मस्त स्टीम झालेली आहे. आता आपण सर्व इडलीचे मोल्ड काढून घेऊयात. इडली हलकी थंडी झाली की आपल्याला इडली डिमोल्ड करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी छान जाळीदार इडली तयार झालेली आहे. अगदी मस्तच. ही इडली चवीला अप्रतिम लागते आणि अगदी स्पंजी आणि सॉफ्ट तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 7. साबुदाण्याचे आप्पे तयार करण्यासाठी इथे मी अर्धा कप भगर घेतलेली आहे आणि पाव वाटी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण साबुदाणा बारीक करून घेऊयात, कारण साबुदाणा थोडासा जाड असतो, त्यामुळे अगदी व्यवस्थित तो बारीक होत नाही. त्यामुळे साबुदाणा अशा पद्धतीने सेपरेट आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. तर आता बारीक करून घेतलेला हा साबुदाणा एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात. इथे आपली साबुदाण्याची पावडर तयार झालेली आहे. आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर घालूयात आणि याला सुद्धा बारीक करून घेऊयात. हे पहा, इथे मी भगरचं सुद्धा पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण साबुदाण्याच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे. यामध्ये आता आपण 3 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालूयात. आता आपण यामध्ये पाववाटी दही घालणार आहोत. इथे फ्रेश दही आपल्याला वापरायचं आहे, आंबट दही वापरायचं नाही. दही घातल्यामुळे आणि शेंगदाण्यांचा कूट घातल्यामुळे आप्यांना चव खूप छान येते. 1 चमचा मिरचीची पेस्ट घालायची आहे. तिखटचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात. 1 चमचा जिरं घालूयात. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आप्यांचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे आणि बेल आयकन प्रेस केल्यामुळे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सगळ्यात आधी मिळते. इथे मी डोस्यांचं बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे. तर हे बॅटर तयार करण्यासाठी इथे मला 1 कप पाणी हे लागलेलं आहे. तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची ठेवायची आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि 20 मिनिटांसाठी आपल्याला आप्यांचं बॅटर रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. 20 मिनिट झालेले आहे आणि आप्यांचं बॅटर मस्तपैकी रेस्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे. आप्यांचं बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे 1 टेबलस्पून यामध्ये मी पाणी घालत आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण भगर आणि साबुदाणा थोडासा फुलतो, त्यामुळे बॅटर थोडंसं घट्टसर होतं. तर आता पुन्हा मी याला छान मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची ठेवायची आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. आता आप्पे स्पंज आणि सॉफ्ट तयार व्हावे तर त्यासाठी इथे मी 1/4 TSP म्हणजे अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. यावरती थोडंसं पाणी घालूयात आणि छान आपण हे बॅटर मिक्स करून घेऊयात. इथे आपलं आप्यांचं बॅटर तयार झालेलं आहे. गॅसवरती मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं होतं. यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आता आपण आप्यांचं मिश्रण फिल करून घेऊयात. आप्यांचं मिश्रण फिल करताना जी शेवटचे आप्यांचे मोल्ड आहे तर त्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला, कारण आतमधील जे मोल्ड असतात तर तिथे टेम्परेचर जास्त असतं आणि आतमधील आप्पे त्यामुळे लवकर तयार होतात. म्हणून सगळ्यात शेवटी आतमधील मोल्डमध्ये आप्पे घालायचे आहे. आप्पे सर्व मोल्डमध्ये घातल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि एक साईड छान मस्त आप्यांची भाजून झाली की आपण आता आप्पे पलटी करून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे. आता दुसरी साईड सुद्धा आपल्याला आप्यांची मस्त भाजून घ्यायची आहे. इथे मी आप्यांची दुसरी बाजू सुद्धा भाजून घेतलेली आहे. आता आपण हे आप्पे काढून घेऊयात.
हे उपवासाचे आप्पे चवीला अप्रतिम तयार होतात आणि अगदी स्पंजी आणि सॉफ्ट लागतात. तुम्ही आप्यांना रंग बघा, काही सुरेख आलेला आहे. अशा पद्धतीने आप्पे तयार करून बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.